नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवणार आहे अगदी झटपट छान असा हा पूर्ण स्वयंपाक मी आज इथे बनवून दाखवते। तर इथे बघा, एकाच कुकर मध्ये आपल्या 3 भाज्या शिजल्या जातील, सोबत भात पण शिजला जाईल। अशा पद्धतीने झटपट होणार आपण हा एक पदार्थ, गोड पण त्यात होणार आहे, असा आपण हा स्वयंपाक करून दाखवते। तर इथे बघा, आपण त्यासाठी इथं साहित्य घेतलेले। तर सगळ्यात आधी आपण इथं पालकची एक गड्डी निवडून घेतलेली आहे मी। त्यानंतर बटाटे घेतलेत, म्हणजे पहिली भाजी आपली पालकची होणार आहे। नंतर बटाटे घेतलेत आपण 4, सुकी बटाट्याची भाजी आपण बनवणार आहे। त्यासाठी हे साहित्य सर्व घेतलेले आहे। बघा इथं मिरच्या, त्यानंतर इथं कढीपत्ता, लसूण पाकळ्या, त्यानंतर आपल्याला साधं वरण बनवायचं, एकदम साधं सिंपल। तर वरणासाठी आपण इथं 1 कप डाळ घेतली, थोडंसं जिरं लागल, थोडासा हिंग, हळद लागल, चवीनुसार मीठ, थोडा टोमॅटो टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये। त्यानंतर भातासाठी आपण इथं तांदूळ निवडून घेतलेले आहेत। तर हा पावशेर तांदळाचा आपण फक्त इथं भात बनवणार आहे। सोबत आपण इथं खीर पण बनवणार आहे आणि चपाती बनवणार आहे। तर इथं आपलं साहित्य सांगून झाले। तर सर्वात आधी आपण पालक येते चांगली बारीक चिरून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण पालक येते बारीक बारीक चिरून घेणार आहे। तर इथं बघू शकता, मस्त अशी पालक आपण बारीक चिरून घेतलेली आहे। आता पालक मी एका जाळीत ठेवून स्वच्छ धुवून घेते। तर पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण भातासाठी तांदूळ घेतलाय, तर मी साधारण पाव किलो तांदूळ आपण इथे घेतलेला आहे भातासाठी। इंद्रायणी तांदूळ आहे। एका कुकरच्या डब्यामध्ये आपण पालकची भाजी, दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये आपण तांदूळ टाकलाय आणि तिसऱ्या डब्यामध्ये आपण तुरीची डाळीचं वरण लावणार आहे। तर वरण लावण्यासाठी आपल्याला इथं टोमॅटो लागणार आहे। तर टोमॅटो आपण इथं बारीक चिरून घेऊया, कारण आपण इथं साधं वरण बनवणार आहे। तर डाळ मी इथे डब्यामध्ये घेतली। तर तिन्ही डब्यामध्ये व्यवस्थित आपण हा कुकर भरून घेतलेला आहे। आता सगळं बघा, मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तर सगळ्यात आधी आपण इथं डाळीमध्ये टोमॅटो टाकून घेऊया। त्यानंतर पाव चमचा हळद टाकली, थोडी हिंग पावडर टाकली आपण, हिंगामुळे वरणाची टेस्ट छान वाढते। त्यामध्ये मीठ घालून घेतलं चवीनुसार, आणि वरून थोडीशी कच्च्या तेलाची धार टाकायची, त्यामुळे वरणाचा स्वाद एकदम छान वाढतो। भातामध्ये पण मीठ घालून घेऊया। त्यानंतर इथे बघा, शेंगदाणे टाकलेत आपण भाजीमध्ये, मुठभर शेंगदाणे। बटाटे 3 मी स्वच्छ धुवून ठेवलेत, कारण सगळं साहित्य आपल्याला हे एकाच कुकरमध्ये शिजवून घ्यायचंय। तर इथं कुकरच्या भांड्यामध्ये बघा, आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। आता सर्वात आधी डाळीमध्ये आपण 1 ग्लासभर पाणी टाकून घेऊया। त्यानंतर भातामध्ये सुद्धा आपण इथं पाणी टाकून घेतोय। तर जवळजवळ आपण दीड ग्लास पाणी इथं भातात घालून घेतलंय, आणि तांदूळ व्यवस्थित मीठ मिक्स करून घेतलेले। त्यानंतर भाजीमध्ये पेलाभर पाणी आपण टाकलेले। आता कुकरमध्ये मी 1 तांबे पाणी घातले। सर्वात आधी खाली आपण डाळ लावूया, म्हणजे डाळ पटकन छान शिजली जाईल। डाळीवर मी 1 ताटली ठेवते, म्हणजे कुकरचा डबा खराब होणार नाही। त्यावर आपण भाजी ठेवूया, आणि त्यानंतर आपण इथं भात ठेवलेला आहे। आता व्यवस्थित तिन्ही डबे आपण ठेवून झालेत। वरून 1 ताटली ठेवणार आहे आपण, आणि त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेले बटाटे ठेवायचे। तर एका भांड्यामध्ये धुवून घेतलेले बटाटे ठेवले। पूर्ण कुकर आपला छान तयार झालेला आहे। आता मोठ्या गॅसवर आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या छान करून घ्यायच्या। तर 3 शिट्ट्या होताय तोपर्यंत आपण जरा पीठ मळून घेऊया। तर चपात्या करण्यासाठी 5 ते 6 चपात्याचं पीठ मिळते। थोडंसं मीठ टाकून घेतलंय, पीठ स्वच्छ चाळून घेऊया आपण। तर इथे बघा, पीठ आपण चाळून घेतलंय। पीठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ मळताना बिलकुलही मी इथं तेलाचा वापर करणार नाही, त्यामुळे चपाती काळी पडली जाते। तर फक्त पाणी टाकून आपण हे पीठ छान असं मळून घेऊ, तेलाचा कुठेही वापर करत नाहीये। तर इथं बघा, पीठ मळून झाले, सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। आणि वरून ह्याला पाण्याचा हात लावून आपल्याला पीठ बाजूला ठेवूया। तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत आपलं पीठ भिजून निघतंय।
तर आता भाजीसाठी आणि बटाट्याच्या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ. लसणाच्या 10-15 पाकळ्या टाकलेल्या आहेत आपण. 1 चमचा जिरं आणि कमी तिखटवाल्या आपण मिरच्या इथे वापरल्या. तिखट कमी तिखट अशा दोन्ही मिरच्या टाकून आपण हे वाटण अशा पद्धतीने तयार करून घेऊया. वाटण पण तयार झालेलं आहे आपलं. तर सर्वात आधी आता आपल्याला इकडे बघा कुकर आपला तयार होतोय, तोपर्यंत आपण खीर बनवून घेऊया. तर खीर करण्यासाठी बघा मी अर्धा कप शेवई घेतलेली आहे, बारीक गणेश शेवई आपण इथे घेतलेली आहे भाजलेली. दूध लागणार आहे तर आपण इथं दूध घेतलेलं आहे 1 लोटीभर. त्यानंतर बघा साखर लागणार आहे, तर साखर चवीनुसार आपण टाकणार आहे. तूप घेतलंय 2 चमचे. इथं काजू बदाम थोडेसे आपण इथं बारीक तुकडे करून घेतलेत. थोडे मनुके घेतलेत. 5-6 वेलची कुटून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी पातेल्यामध्ये आपण इथं तूप घालून घेऊया. तूप गरम झाले की आपल्याला ह्याच्यावर शेवया भाजून घ्यायच्यात. जरी भाजलेले असले तरी पुन्हा एकदा आपण भाजून घेणार आहे. तर खीर मी जास्त पातळ बनवणार नाही, अगदी घट्टसर शिऱ्यासारखी आपण ही खीर बनवणार आहे. चवीला भारी लागते. तर इथं बघा त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आपण बारीक केले होते ते पण टाकून घेतलेत, मनुके टाकून घेतलेत आणि थोडे लालसर आपली ही शेव आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. तुपावर मस्त सगळं साहित्य आपण हे भाजून घेतलंय. इथं बघू शकता तुम्ही मस्त कलर आलाय. ड्रायफ्रुट्स पण आपले चांगले कुरकुरीत झालेत. आता ह्यामध्ये आपल्याला लगेच दूध टाकून घ्यायचे. तर दुधाचं प्रमाण तुमच्या आवडीने टाका. तर इथं मी 1 कप शेवईला साधारण बघा इथं 200 ग्राम दूध टाकलेलं आहे. अजूनही थोडं आपल्याला दूध इथं लागणार आहे तर आपण ते वाढवूया. त्यानंतर चवीनुसार आपण साखर घालून घेऊ. गोड कमी गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. वरून आपण वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि खीर आपली आता आपण इथं उकळायला ठेवूया. तर खीर छान बघा उकळलेली आहे. ही जास्त घट्ट खीर होणार आहे. तर खीर आपली मस्त गदगद शिजून झाली आहे, म्हणजे व्यवस्थित अशी खीर तयार झाली. आता कुकर पण आपला इकडे थंड झालाय. तो कुकरचा थोडासा प्रेशर राहिलाय तो मी काढून टाकते आणि कुकरचं झाकण उघडून घेते. तर इथं बघू शकता आपले बटाटे पण छान शिजलेले आहेत. तर आतपर्यंत ही सुरी जाती म्हणजे बटाटे पण आपले छान शिजलेत. 3 शिट्ट्यातच सगळं साहित्य चांगलं शिजून निघालेलं आहे. आता भात बघूया आपण. तर भात पण आपला छान झालेला आहे. तर भातही बाहेर काढून ठेवूया. भाजी पण आपली छान शिजली आणि शेवटी आपली डाळ आहे ती पण छान शिजलेली. तर इथं बघू शकता तुम्ही आपली डाळ पण छान शिजली. तर सगळं आपण जेवढा कुकर लावला तो मस्त 3 शिट्ट्यामध्ये शिजलेला आहे. तर सगळ्यात आधी आता बघा खीर तर झालेलीच आहे. आपण इकडे वरण आहे एका लोटीमध्ये मी हे वरण करायला घेते. जर्मलची लोटी आहे आपली, त्यामध्ये हे साधं वरण करणार आहे. ह्याच्यामध्ये वरणाची टेस्ट छान वाढते. जरा जुन्या पद्धतीने असं आपण हे वरण तयार करतोय. तर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली. वरणाला उकळी आणून घेऊया. मस्त असा वरणाचा खमंग वास सुटलेला आहे. मस्त उकळी पण आलेली आहे. आता वरण आपण इथं बाजूला ठेवून झाकून घेऊया. त्यानंतर लगेचच आपल्याला बघा आता भाजी हटून घ्यायची. तर पालक आपला छान शिजलेला आहे. त्याच्यासाठी साहित्य घेतलंय. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. आपण जे मिरची लसूण जिऱ्याचं वाटण तयार केले ते मी एका वाटीत ठेवले. त्यानंतर आपल्याला हिंग पावडर लागणार आहे. थोडंसं जिरं लागल, चवीनुसार मीठ आणि थोडंसं बटर मी इथं भाजीसाठी वापरणार आहे. त्याच्यामुळे भाजीची टेस्ट खूप बदलते. त्यानंतर थोडंसं बेसन लागन ते घेतले 2 चमचे. तर भाजीसाठी कढई आपण लगेच ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 1 पळीभर तेल घातले, थोडंसं जिरं घातलं. जिरं तडतडले की आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकून घ्यायची. हिंग पावडर टाकून झाली की लगेचच आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत आपण इकडे लगेचच आता बेसन कालवून घेऊया. बेसन आपण कालवून ठेवले थोडं पाणी टाकून. इकडे फोडणीमध्ये कांद्यामध्ये आपण 1 चमचा भरून मिरचीचा ठेचा टाकून घेतलाय. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता.
तर मिरचीचा ठेचा कांद्यामध्ये 1-2 मिनिटं परतून चांगला घ्यायचा. लसणाचा वास जाईपर्यंत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही भाजी जी आहे ती इथं घालून घेणार आहे. भाजी फोडणीमध्ये घालून घेतली आपण. आता मिक्स केलेलं 2 चमचे बेसन आहे आपण थोडं पाणी टाकून कालवलं होतं ते इथे घालून घेतलंय. थोडं वरून पाणी टाकून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं 1 चमचाभर बटर मी याच्यात टाकलेले. तर भाजी बघा इथं 1-2-3 मिनिटं चांगली शिजवून घेतली. भाजी पहिली शिजलेली होती पण मिळून येण्यासाठी आपण 1-5 मिनिटं हिला चांगली बारीक गॅसवर शिजवून घेतली. तर भाजी पण आपली शिजून झालेली आहे. तर लगेच आता बटाटा परतून घ्यायचा आहे. बटाट्याच्या अशा मोठ्या साईजच्या मी फोडी तयार केल्यात. त्यासाठी 1 कांदा बारीक चिरून घेतलाय. मिरचीचा ठेचा आवडीनुसार टाकूया. त्यानंतर जिरं, कढीपत्ता, हिंग, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. तर कढईत आपली कढईमध्ये आपण तेल टाकूया. त्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलंय. तुम्हाला मोहरी आवडल्यास तुम्ही टाकू शकता. मी मोहरी टाकत नाही, आमच्या घरात आवडत नाही, त्यामुळे मी फक्त जिऱ्याचीच फोडणी देते. त्यानंतर बघा जिरं तडतडले की इथं आपण लगेचच कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्त्यावर लगेचच कांदा टाकून घेतलाय. तर भाजी पण इकडे बघा आपली छान तयार झालेली आहे. तर भाजीचा गॅस मी बंद करून टाकलाय. आता मिरचीचा ठेचा टाकते. बटाट्याची भाजी थोडी झणझणीत बनवूया त्यासाठी मी चांगला भरपूर असा मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. मिरचीचा ठेचा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया. हळद टाकून फोडणी चांगली परतून घेऊया. तो फोडणी बघा छान परतली 1-2 मिनिटं. त्यानंतर आपण यात चिरलेले उकडलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ते 1-2 मिनिटं भाजी चांगली आपल्याला परतून घ्यायची. तर इथं बघू शकता भाजी पण आपली छान परतून झालेली आहे. तर लगेचच आपल्याला चपात्या करायला घ्यायच्यात. तर इथं बघू शकता मी तेल अजिबात लावलं नव्हतं. आता मी तेलाचा हात घेऊन पीठ पुन्हा एकदा एकसारखं करून घेते. ते पीठ चांगलं आपण मळून घेतलेलं आहे तेलाचा हात लावून. आणि आता आपण इथं चपात्या लाटायला घेतोय. तर आपण आता घडीची चपाती बनवणार आहे. सर्वात आधी आपण मध्यम पोळी लाटून घेतली. त्यामध्ये आपण तेलाचा हात लावून घेऊया आणि अशा पद्धतीने छान आपला हा पोळीचा उंडा तयार करून घेऊया. तवा कडेला मी लगेचच तापायला ठेवलेला आहे. दोन्ही साईडने पीठ लावून छान अशा मध्यम आकाराच्या आपण इथं चपात्या करून घेतोय. तर चपाती आपली लाटून झालेली आहे. तवा पण छान तापलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या चपात्या करू शकता. तवा मी तापत ठेवलेला आहे. तर तव्यावर थोडंसं तेल टाकून चपाती टाकून घेतली. तर दुसरी चपाती मी लगेच लाटायला घेते. दुसरी पण चपाती आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायची. तेलाचा हात लावून आपण चपाती छान अशी उलटी पालटी करून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही पहिली चपाती आपली तव्यामध्ये भाजती तोपर्यंत दुसरी चपाती लगेच पोळपाटावर माझी लाटून झालेली आहे.
तर पहिली आपली छान बघा चपाती झाली, बिलकुलही आपली चपाती लाल पडली नाहीये. जो पीठ मळताना तुम्ही तेलाचा वापर केल्यानंतर चपात्या खूप छान राहतात, दिवसभर ह्यांना मस्त पांढऱ्या शुभ्र दिसतात, बिलकुल लाल वगैरे पडत नाहीत. तर अशा पद्धतीने दुसरी चपाती मी इथे भाजून घेतली. तर मी सुरुवातीला 2-4 चपात्या आता इथे करून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त मऊ लुसलुशीत पांढऱ्या लाल न पडणाऱ्या छान अशा दिवसभर पांढऱ्या शुभ्र राहणाऱ्या घडीच्या चपात्या आपण इथं तयार केल्यात. पूर्ण स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. अर्ध्या तासातच आपण छान असा हा स्वयंपाक तयार केलेला आहे. तर इथं सगळ्यात आधी भात केलाय. भातावर जरा मी इथं ताटले ठेवल्यामुळे थोडासा पिवळा झालाय. त्यानंतर बघा इथं आपली वरण पण छान असं साधं तयार झालेलं आहे. त्यानंतर बटाट्याची भाजी आपली तयार झालेली, खीर पण आपली तयार झालेली आहे. आणि त्यानंतर पालकची मस्त साधी सिंपल भाजी तयार झालेली आहे. सोबत आपल्या मऊसूत चपात्या तयार झालेल्या आहेत. तर छान असा आपण हा अर्ध्या तासातच मस्त झटपट असा मस्त स्वयंपाक तयार केलेला आहे. तर ताटामध्ये आपण 3 वाट्या ठेवल्यात. तर एका वाटी बाजूला आपण इथं सगळ्यात आधी बटाट्याची भाजी वाढूया. त्यानंतर एका वाटीमध्ये मी इथं पालकची भाजी वाढून घेते. दुसऱ्या वाटीमध्ये आपण जी घट्टसर अशी खीर तयार केली ती वाढून घेऊया. तिसऱ्या वाटीमध्ये आपण इथं वरण वाढून घेतोय. मस्त घट्ट असं रसरशीत साधं वरण तयार केलेलं आहे आपण. त्यानंतर छान अशी भाताची एक मूठ तयार करूया. त्यावर थोडस आपण वरण टाकून घेऊया आणि सोबत आपली छान चपात्या. वरून थोडस वरण भातावर तूप घालून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी आपण ही घरगुती व्हेज थाळी तयार केलेली. अगदी झटपट संध्याकाळचा स्वयंपाक आहे. अर्ध्या तासात मी हा स्वयंपाक बनवलेला आहे. सुंदर अशा पद्धतीने झटपट असा एकाच कुकरमध्ये तुम्ही 4 जिन्नस लावून असा कुकर लावा आणि पटकन असा अर्ध्या तासात स्वयंपाक तुम्ही पाहुणे आल्यावर करू शकता, तुमच्या घरच्यांसाठी करू शकता.